Good morning, all of you. Today we are going to learn next part of tense, past perfect tense. Okay, म्हणजे पूर्ण भूतकाळ. The past perfect tense is quite an easy tense to understand and to use. म्हणजेच बघा तर पूर्ण भूतकाळ हा जो काळ आहे तो समजायला सुद्धा त्याच पद्धतीनं समजायला काय आहे तर समजायला सुद्धा आणि वापरायला सुद्धा काय आहे तर खूप सोपं आहे. दिस टेन्स टॉक्स अबाउट द पास्ट इन द पास्ट. ओके, म्हणजेच भूतकाळाविषयी काय करतो तर हा टेन्स किंवा हा काळ बोलतो. वी यूज द पास्ट परफेक्ट सिम्पल टू टॉक अबाउट व्हॉट हॅपन बिफोर अ पॉईंट इन द पास्ट. म्हणजेच बघा, एका विशिष्ट वेळेला त्या ठिकाणी काय घडलं किंवा त्या काळामध्ये किंवा त्यावेळी काय घडलं हे कोण सांगतं तर पूर्णभूत काळ. ओके, इट लुक्स बॅक फ्रॉम अ पॉईंट इन द पास्ट टू फर्दर इन द पास्ट. म्हणजेच काय तर एका विशिष्ट पॉईंटकडून त्याच्या मागं असलेल्या भूतकाळाविषयी काय करतो तर आपण पूर्ण भूतकाळामध्ये बोलत असतो. आय हॅडंट नोन द बॅड न्यूज व्हेन आय स्पोक टू हिम. ओके, म्हणजेच काय तर बघा, मला कधी ही गोष्ट माहीत नव्हती, ज्यावेळी मला ही बातमी माहीतच नव्हती ज्यावेळी मी त्याच्याशी बोलत होतो. ओके, आय चेक विथ द सप्लायर अँड दे स्टील हॅडंट रिसिव्ह द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच काय मी बऱ्याच सप्लायरना भेटलेलो आहे किंवा चेक केलेलं आहे, तपासलेलं आहे, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाही. शी हॅड ऑलरेडी टोल्ड हिम बिफोर आय गॉट अ चान्स टू गिव्ह हिम माय व्हर्जन. The company has started the year well but was badly hit by the postal strike. म्हणजेच काय तर कंपनीची सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीनं झाली किंवा कंपनीचं पहिलं वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने गेलं, पण नंतर पोस्टल स्ट्राईकनंतर म्हणजेच कामगारांच्या संपानंतर काय झालं तर त्याची अवस्था ही फार वाईट झाली होती. मग आता याचा फॉर्म्युला बघा, म्हणजे एक पॉईंट हा काय असतो तर यामध्ये दुसऱ्या पॉईंटशी कनेक्टेड असतो. दोन्ही गोष्टी काय झालेल्या असतात तर भूतकाळामध्येच घडून गेलेल्या असतात. आलं लक्षात? यालाच आपण काय म्हणतो तर पूर्ण भूतकाळ. आणि ती घटना फक्त घडूनच गेलेली नसते, तर ती घटना घडून बरीच वर्षे किंवा बरेच दिवस बरेच महिने झालेले असतात. म्हणजेच काय तर ती घटना पूर्ण झालेली असते किंवा तो प्रसंग पूर्ण झालेला असतो. मग आता याचा फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब हॅव प्लस मेन वर्ब. म्हणजे याच्यामध्ये बघा, आता ऑक्झिलरी वर्ब हॅव हॅड ह्या दोन्हीपैकी आपल्याला वापरायचं आहे. मग तुम्हाला माहीत असेल की आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये बघितलं की आपण कुठल्या प्रकारचं ऑक्झिलरी वर्ब वापरतो तर हॅव. आलं लक्षात? आणि जर हॅव आणि हॅज. ओके, आणि पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये आपण फक्त हॅड हे एकच, म्हणजे करता कुठलाही असला तरीही आपण हॅड हे एकच काय वापरणार तर ऑक्झिलरी वर्ब वापरणार आहोत. आलं लक्षात? आणि प्लस मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजेच भूतकाळाचे तिसरे रूप. अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला काय असणार आहे बघा, सब्जेक्ट म्हणजेच करता प्लस ऑक्झिलरी वर्ब हॅवपैकी म्हणजे हॅवचं जे ऑक्झिलरी वर्ब आहे त्यापैकी भूतकाळासाठी आपण कुठलं वापरणार आहे हॅड प्लस मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजेच वर्बचं तिसरं रूप. ओके, म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच करता अधिक क्रियापद म्हणजेच हॅवचं जे रूप असणार आहे ते प्लस मेन वर्बचं म्हणजे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप. आलं लक्षात? फॉर निगेटिव्ह सेंटेन्सेस बघा, फॉर निगेटिव्ह सेंटेन्सेस इन द पास्ट परफेक्ट टेन्स वी इन्सर्ट नॉट बिटवीन द ऑक्झिलरी वर्ब अँड मेन वर्ब. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण
निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असतो त्यावेळी आपण काय करतो तर ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये काय घालतो तर नॉट टाकतो. ओके, किंवा नॉट इन्सर्ट करतोच म्हणजे त्याच्यामध्ये घेतो. आलं लक्षात. त्यानंतर बघा क्वेश्चन सेंटेन्सेस वी एक्सचेंज द सब्जेक्ट अँड ऑक्झिलरी वर्ब. लुक ॲट दिस एक्झाम्पल सेंटेन्सेस विथ द पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, म्हणजे बघा हा चार्ट आहे बघा. तर बघा या चार्टनुसार काय करतो आपण तर आपण मागच्या ज्या पद्धतीनं टेन्समध्ये बघितलेलंच आहे त्याच पद्धतीनं बघा पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण सब्जेक्ट असेल आपला आय, ऑक्झिलरी वर्ब हॅड, त्यानंतर मेन वर्ब आपले जे असेल ते मग त्याचं काय वापरणार आहोत आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला आहे की फिनिश्ड म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. ओके, अँड द लास्ट वन इज माय वर्क म्हणजे ऑब्जेक्ट किंवा वाक्याचा शिल्लक भाग. म्हणजे वाक्य काय असेल आय हॅड फिनिश्ड माय वर्क. ओके, मी माझं काम संपवलेलं आहे. म्हणजे इथं क्रिया काय झालेली दिसते आपल्याला पूर्ण झालेली दिसते. यू हॅड स्टॉप बिफोर मी. ओके, म्हणजे तू माझ्या आधी थांबवलेलं आहेस. म्हणजे तुझी क्रिया ही माझ्या आधी पूर्ण झालेली आहे किंवा संपलेली आहे. निगेटिव्हमध्ये बघा आपण जसं मगाशी म्हटलो तसं शी हॅड नॉट म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब गॉन. ओके, शी हॅड नॉट गॉन टू स्कूल म्हणजेच हॅड काय आहे तर ऑक्झिलरी वर्ब आणि गॉन काय आहे मेन वर्ब. तर या दोन्हीमध्ये आपण काय केलेलं तर नॉट इन्सर्ट केलेलं आहे किंवा नॉट आणलेलं आहे. आले लक्षात. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतो बघा. शी हॅड नॉट गॉन टू स्कूल म्हणजे ती कधीही शाळेला गेली नाही. ओके, वी हॅड नॉट लेफ्ट म्हणजे आम्ही कधीही सोडलेलं नाही. आलं लक्षात. म्हणजे बघा वी हॅड नॉट लेफ्ट म्हणजे याच्यामध्ये हॅड हे काय आहे तर ऑक्झिलरी वर्ब आणि हे लेफ्ट काय आहे मेन वर्ब. मग या दोन्हीमध्ये आपण काय केलेलं आहे तर नॉट इन्सर्ट केलेलं आहे. अँड द लास्ट वन इज क्वेश्चन. हॅड यू अराइव्ड म्हणजेच बघा इथं काय केलेलं तर आपण ऑक्झिलरी वर्ब आणि सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक कुठल्याही प्रकारचा तुम्ही जर पूर्ण काळ घेतला तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे किंवा घेतला तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे मग पूर्ण काळ असू दे किंवा त्या आत्तापर्यंत जेवढे आपण टेन्स बघितले त्यातला कुठलाही प्रकार जर घेतला तर आपण काय बघितले तर क्वेश्चनमध्ये आपण काय करतो तर ऑक्झिलरी वर्ब आणि सब्जेक्ट यांची काय करतो तर जागा बदलतो या किंवा यांच्या जागेची अदलाबदल करतो. याच पद्धतीने इथं सुद्धा झालेलं आहे बघा. हॅड यू अराइव्ड म्हणजे तू आलेला आहेस का. त्याच पद्धतीने आलेला होतास का सॉरी. हॅड दे इटन डिनर म्हणजे त्यांनी जेवण घेतलेलं होतं का. आलं लक्षात. म्हणजे अशाच पद्धतीनं तुम्हाला काय तर लक्षात येईल की पॉझिटिव्ह सेंटेन्स करताना पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कशा पद्धतीचं करायचं आहे निगेटिव्ह आणि क्वेश्चन. अशा पद्धतीनं आपला इथं पास्ट परफेक्ट टेन्स बघा हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल. नंतर बघा द यूज ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर आपण कुठं करू शकतो. द पास्ट परफेक्ट सिम्पल इज ऑफन यूज्ड when we report what people had said, thought or believed. ओके, तर हे म्हणजे पूर्ण भूतकाळ हा जो टेन्स आहे तो आपण कशासाठी वापरतो तर द पास्ट परफेक्ट सिम्पल इज ऑफन यूज म्हणजे हा बऱ्याचदा कशासाठी वापरला जातो तर रिपोर्ट करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट सांगण्यासाठी की एखाद्या व्यक्तीने आपल्याला काय सांगितलं किंवा काय विचार केला किंवा कशावरती विश्वास ठेवला. ओके, ही टोल्ड मी दे हॅड ऑलरेडी पेड द बिल. म्हणजेच काय तर त्यांनी मला सांगितले होते की त्यांनी आधीच बिल भरलेलं आहे. अशा पद्धतीनं म्हणजे असं सांगण्यासाठी किंवा या पद्धतीचं वाक्य तयार करण्यासाठी आपण काय करतो तर वी यूज पास्ट परफेक्ट टेन्स. ही सेड ही बिलीव्ड दॅट जॉन हॅड मूव्ड टू इटली म्हणजेच काय तर तो म्हणाला की त्याचा विश्वास आहे की जॉन इटलीला गेलेला आहे. ओके, आय थॉट वी हॅड ऑलरेडी डिसाइडेड ऑन अ नेम फॉर दिस प्रोडक्ट. मला वाटतं आपण या प्रोडक्टचं नाव किंवा या उत्पादनाचं नाव आधीच ठरवलेलं आहे. अशा पद्धतीनं
ज्या घटना भूतकाळामध्ये घडून गेलेल्या आहेत पण ती क्रिया पूर्ण झालेली आहे त्या गोष्टीविषयी विचार करताना किंवा त्या गोष्टीविषयी बोलताना त्या गोष्टीविषयी सांगताना आपण काय करतो तर वी यूज पास्ट परफेक्ट टेन्स. द पास्ट परफेक्ट टेन्स एक्सप्रेसेस ॲक्शन इन द पास्ट बिफोर अनादर ॲक्शन इन द पास्ट. ओके, म्हणजेच काय तर पास्ट परफेक्ट टेन्स किंवा पूर्ण भूतकाळ काय करतं तर एका घटनेविषयी बोलतं जी दुसऱ्या घटनेच्या आधी घडून गेलेली असते. म्हणजे जेव्हा दुसरी घटना घडते त्याच्या आधी घडून गेलेल्या घटनेच्या आधीच्या घटनेला म्हणजेच पूर्ण झालेल्या घटनेविषयी काय करते तर पूर्ण भूतकाळ हा जो काळ आहे तो बोलतो किंवा हा जो टेन्स आहे तो बोलतो. दिस इज द पास्ट इन द पास्ट. म्हणूनच याला काय म्हणलं आहे तर पास्ट इन द पास्ट म्हणजेच भूतकाळातील भूतकाळ. ओके, पुढं बघा. फॉर एक्झाम्पल, द ट्रेन लेफ्ट ॲट 9 AM. वी अराइव्ड ॲट 9:15 AM. व्हेन वी अराइव्ड द ट्रेन हॅड लेफ्ट. म्हणजेच काय रेल्वे कधी गेली तर 9 वाजता. आम्ही कधी तिथे आलो तर 9:15 वाजता. ओके, व्हेन आणि ज्यावेळी आम्ही आलो होतो त्यावेळी काय झालं होतं तर ट्रेन लेफ्ट झाली होती. आलं लक्षात. म्हणजे ट्रेन काय होती तर 9ची ट्रेन असल्यामुळे ती गेली आणि 9:15ला ते तिथं पोहोचलेले असणार आहेत. म्हणजेच इथं बघा तर घटना ही घडून गेलेली आहे. ओके, आणि घडून गेलेल्या घटनेविषयी काय करतो तर आपण इथं बोलतो त्यालाच आपण काय म्हणतो तर पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, द ट्रेन लेफ्ट ॲट 9 AM. वी अराइव्ड द ट्रेन हॅड लेफ्ट व्हेन वी अराइव्ड. म्हणजेच बघा पास्टमध्ये ट्रेन लिव्ज इन पास्ट ॲट 9 AM. म्हणजेच आपण आत्ताच बघितलं त्या पद्धतीनं भूतकाळामध्ये काय झालेलं आहे तर 9 वाजता ट्रेन लिव्ह झालेली आहे किंवा ट्रेन सुटलेली आहे. वी अराइव्ह इन पास्ट ॲट 9:15 AM. आणि आम्ही त्याच्यानंतर 9:15 वाजता आलो होतो. आलं लक्षात. आलो होतं म्हणजे इथं क्रिया आपल्याला पूर्ण झालेली दिसून येते. लुक ॲट सम मोर एक्झाम्पल्स. अजून काही थोडकी उदाहरणं बघा. आय वॉज नॉट हंग्री. आय हॅड जस्ट इटन. ओके, म्हणजे मला अजिबात भूक नव्हती कारण की मी त्याच्या आधीच थोडं खाल्लं होतं. म्हणजे मी ज्याविषयी बोलते त्याच्या आधीच ती घटना काय झालेली घडून गेलेली आहे. दे वेअर हंग्री. दे हॅड नॉट इटन फॉर 5 hours. म्हणजे ते खूप भुकेले होते कारण की गेल्या 5 तासांपासून त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं बघा मला वाटतं पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे तो तुम्हाला समजला असेल. काय अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल किंवा फॉर्म्युला नीट तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला यामध्ये समजून घ्यायला काहीही अवघड नाही. आलं लक्षात. त्यानंतर आपला लास्टचा टेन्स बघतोय आपण सिम्पल फ्युचर टेन्स. म्हणजेच साधा भूतकाळ. द सिम्पल फ्युचर टेन्स इज ऑफन कॉल्ड will because we make the simple future tense with the modal auxiliary will. म्हणजेच बघा साध्या भूतकाळामध्ये आपण बऱ्याचदा काय करतो तर will किंवा shall या दोन गोष्टींचाच किंवा या दोन क्रियापदांचाच वापर करतो. कारण हे काय आहेत आणि आपण सेंटेन्स बनवताना सुद्धा will आणि shallचा वापर करूनच बनवतो कारण की हे काय आहेत तर मॉड्यूल ऑक्झिलरी आहेत. मग याचं फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब विल प्लस मेन वर्ब. ओके, म्हणजेच बघा इनव्हॅरिएबल विल आणि बेस वर्ब V1 म्हणजेच क्रियापदाचे मूळ रूप. म्हणजे बघा आता जर आपल्याला याचं एक काय म्हणतो आपण फॉर्म्युला जर व्यवस्थित बघायचं झालं तर बघा सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब विल किंवा शाल. मग शाल किंवा विल हे कधी असणार आहे तर कर्त्यानुसार बदलतं ते. प्लस मेन वर्बचं पहिलं रूप म्हणजेच क्रियापदाची मूळ रूप. आलं लक्षात. म्हणजे कर्ता अधिक ऑक्झिलरी वर्ब विल किंवा शाल अधिक मेन वर्बचं मूळ क्रियापद. आलं लक्षात. म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. अशा पद्धतीने बघा. फॉर निगेटिव्ह sentences in the simple future tense we insert not between the auxiliary verb and main verb. For question sentences we exchange the subject and auxiliary verb. Look at these example sentences with the simple future tense. म्हणजेच बघा तर
जो नियम आधीच्या सगळ्या काळांना किंवा काळाच्या प्रकारांना लागू आहे त्याच पद्धतीचा नियम सिम्पल फ्युचर टेन्सला सुद्धा आहे बघा. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, म्हणजे पॉझिटिव्हमध्ये काय असतं तर एकदम साधं वाक्य असतं, निगेटिव्हमध्ये आपण नॉट टाकतो किंवा नॉट इन्सर्ट करतो आणि क्वेश्चनमध्ये आपण कर्ता आणि ऑक्झिलरी वर्ब यांची जागेची अदलाबदल करतो. त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा बघा, पॉझिटिव्हमध्ये आय विल ओपन द डोअर, यू विल फिनिश बिफोर मी. ओके, म्हणजे बघा आय सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब विल आणि मेन वर्बमध्ये काय येणार आहे तर ओपन काय आहे तर मेन वर्ब आहे किंवा मूळ क्रियापद आहे. म्हणजे क्रियापदाचे जसेच्या तसे असलेलं रूप त्यालाच काय म्हणतो आपण तर मूळ क्रियापद. म्हणजे त्याला भूतकाळाचं क्रियापद लावत नाही आपण किंवा क्रियापदाचे तिसरे रूपसुद्धा लावत नाही, म्हणजे पास्ट पार्टिसिपल लावत नाही. क्रियापद जसं आहे मूळ रूपामध्ये तसंच्या तसं आपण इथं ठेवतो या वाक्यामध्ये. आणि द डोअर म्हणजे ऑब्जेक्ट किंवा कर्म. ओके, यू विल फिनिश बिफोर मी म्हणजे जी घटना पुढं घडणार असते. ओके, अशा घटनांना आपण काय म्हणतो तर फ्युचर म्हणजे भविष्य. ओके, भविष्यवाणी करतो आपण, म्हणजे ही घटना पुढे घडणार आहे अशा पद्धतीनं याला, म्हणूनच याला काय म्हणतो तर आपण विल म्हणजे पुढं होईल, पुढं करता येईल अशा पद्धतीनं. तर बघा, आय विल ओपन द डोअर, यू विल फिनिश बिफोर मी. मग आता निगेटिव्ह वाक्य करायचं असेल तर शी विल नॉट म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्बच्या मध्ये आपण काय काय टाकणार आहोत तर नॉट. शी विल नॉट बी ॲट स्कूल टुमारो. ओके, वी विल नॉट लिव्ह येट. म्हणजेच बघा काय तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आले असेल की आपण नॉट टाकलेलं आहे. म्हणजे बघा, पॉझिटिव्हमध्ये जर आय विल ओपन द डोअर म्हणजे मी दरवाजा उघडेन, म्हणजे मी जी घटना पुढं घडणार आहे किंवा जी मी क्रिया पुढं करणार आहे ती मी काय करतो तर आधीच बोलतो किंवा मी आधीच सांगतो. यू विल फिनिश बिफोर मी, तू माझ्या आधी संपवशील. निगेटिव्हमध्ये बघा, शी विल नॉट बी ॲट स्कूल टुमारो, ती उद्या शाळेला जाणार नाही आहे. वी विल नॉट लिव्ह इट म्हणजे आम्ही अजूनही सोडलेलं नाही. ओके, क्वेश्चन, विल यू अराईव्ह ऑन टाईम, तू वेळेवर येशील का. ओके, विल दे वॉन्ट डिनर, त्यांना जेवण हवं असेल का. म्हणजे जी घटना भविष्यामध्ये घडणार आहे अशा घटनेविषयी काय करतो तर आपण यामध्ये बोलतो. ओके, आता बघा, द यूज ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स, नो प्लॅन. नो प्लॅन म्हणजेच काय तर या नो प्लॅन या एका वर्डवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हा टेन्स जो आहे तो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्लॅन नसतो किंवा ती ठरवून केलेली गोष्ट नसते किंवा घडून गेलेली गोष्ट नसते किंवा सध्या चालू असलेली गोष्ट नसते. तर ती गोष्ट काय असते तर पुढं घडणारी असते. म्हणजे विदाऊट प्लॅन जी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो तर फ्युचर. वी यूज द सिम्पल फ्युचर टेन्स व्हेन देर इज नो प्लॅन ऑर डिसिजन टू डू समथिंग बिफोर वी स्पीक. म्हणजेच काय तर बघा, ज्यावेळी आपण बोलतो तर त्याच्या आधी, बोलण्याच्या आधी आपलं असं काहीही ठरलेलं नसतं. ओके, जे पुढं घडणार असतं त्याच्याविषयी आपण आधीच बोलून ठेवलेलं असतं. ओके, वी मेक द डिसिजन स्पॉन्टेनियसली ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. लुक ॲट दिज एक्झाम्पल्स. ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी उत्स्फूर्तपणे ज्यावेळी आपण बोलत असतो त्याचवेळी काय केलेलं असतं तर आपला भविष्यातलं किंवा आपण जे ठरवलेलं असतं किंवा पुढं जे घडणार असतं त्याविषयी आपण आधीच उत्स्फूर्तपणे काय करत असतो तर बोलत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, होल्ड ऑन, आय विल गेट अ पेन म्हणजे थोडा वेळ थांबा, मी एक पेन घेऊन येतो. वी विल सी व्हॉट वी कॅन डू टू हेल्प यू, आपण बघूयात की तुम्हाला मदत करण्यासाठी काय करता येईल. मे बी वी विल स्टे इन अँड वॉच टेलिव्हिजन टू नाईट. ओके, म्हणजे आपण कदाचित तिथंच थांबून काय करू तर टी व्ही बघू. इन दीज एक्झाम्पल्स वी हॅड नो फर्म प्लॅन बिफोर स्पीकिंग, द डिसिजन इज मेड ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. म्हणजेच काय तर ज्यावेळी आपण हे सेंटेन्सेस किंवा ही उदाहरणं बघितली त्यावेळी काय होतं तर तुम्ही बघू शकता की आपला कुठलाही असा फर्म किंवा निश्चित असा प्लॅन नाही आहे. ओके, तर आपण आधीच ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी आपला डिसिजन तयार होत असतो. म्हणजे आपण जर हे केलं तर हे होईल अशा पद्धतीनं काय होतं तर
द डिसिजन इज मेड ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो त्याचवेळी काय केलं जातं तर आपला डिसिजन किंवा आपला निर्णय ठरवला जातो. वी ऑफन यूज द सिम्पल फ्युचर टेन्स विथ द व्हर्ब टू थिंक बिफोर इट. ओके, म्हणजेच बघा वी ऑफन यूज द सिम्पल फ्युचर टेन्स विथ द व्हर्ब टू थिंक बिफोर इट. तर बघा आपण भविष्यकाळाविषयी बोलायच्या आधी काय करतो तर आपण थिंक. ओके, थिंक म्हणजे विचार करणे, म्हणजे मला वाटतं की अशा पद्धतीचं काय करतो तर आपण यामध्ये सेंटेन्समध्ये घेतो. ओके, आय थिंक आय विल गो टू द जिम टुमारो. मला वाटतं की मी उद्यापासून जिमला जाईन. आय थिंक आय विल हॅव अ हॉलिडे नेक्स्ट इयर. मला वाटतं की मला उद्या सुट्टी असेल. आय डोंट थिंक आय विल बाय दॅट कार. मला वाटत नाही की मी ती कार विकत घेईन. अशा पद्धतीनं आपण काय करतो तर साध्या भविष्यकाळामध्ये काय करतो तर थिंक म्हणजे मला वाटतं की, जे मला वाटतं, जे मला आधी पुढं गोष्ट घडणार आहे त्याच्याबद्दल मला आधी काहीतरी वाटतं किंवा आधी काहीतरी फिलिंग्स तयार होतात, त्यालाच आपण काय म्हणत होतो तर साधा भविष्यकाळ. मग प्रेडिक्शन म्हणजेच काय तर भविष्यवाणी. वी ऑफन यूज द सिम्पल फ्युचर टेन्स टू मेक अ प्रेडिक्शन अबाउट द फ्युचर. ओके, त्याचबरोबर आपण कशामध्ये अजून साधा भविष्यकाळ वापरतो बघा तर भविष्यवाणी करण्यासाठी किंवा प्रेडिक्शन करण्यासाठी. ओके, अगेन देर इज नो फर्म प्लॅन, वी आर सेईंग व्हॉट वी थिंक विल हॅपन. म्हणजेच काय तर पुन्हा इथं तुम्ही बघू शकताय की कुठल्याही प्रकारचा ठरलेला प्लॅन नसतो, तर जे भविष्यामध्ये घडणार असतं ते आपण आधी बोलून ठेवतो. हिअर आर सम एक्झाम्पल्स. मग याच्यामध्ये बघा काही एक्झाम्पल्स आहेत बघा. इट विल रेन टुमॉरो म्हणजे उद्या कदाचित पाऊस पडेल. पीपल वोंट गो टू ज्युपिटर बिफोर द 22nd सेंचुरी. ओके, म्हणजेच 22व्या शतकापर्यंत लोक ज्युपिटरवरती जाणार नाहीत. हू डू यू थिंक विल गेट द जॉब. तुला काय वाटतं की कोणाला जॉब मिळेल. बी, म्हणजे ज्या गोष्टी पुढं घडणार असतात अशा गोष्टींविषयी काय केलं जातं तर यामध्ये सांगितलं जातं. बी, व्हेन द मेन व्हर्ब इज बी वी कॅन यूज द सिम्पल फ्युचर टेन्स इवन इफ वी हॅव अ फर्म प्लॅन ऑर डिसिजन बिफोर स्पीकिंग. म्हणजेच बघा बी म्हणजे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे व्हेन द मेन व्हर्ब इज बी वी कॅन यूज द सिम्पल फ्युचर टेन्स इवन इफ वी हॅव अ फर्म प्लॅन ऑर डिसिजन बिफोर स्पीकिंग. म्हणजे ज्यावेळी मेन व्हर्ब म्हणजे मूळ क्रियापद हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतं त्यावेळीसुद्धा आपण काय करतो तर साधा भविष्यकाळ हा वापरत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल बघा आय शॅल ऑर विल बी इन लंडन टुमारो. म्हणजेच मी कदाचित उद्या लंडनमध्ये असेन. आलं लक्षात. मग याच्यामध्ये बघा आय शॅल ऑर विल बी. म्हणजेच शाल किंवा विल लावत असताना प्रत्येक कर्त्यानंतर शाल किंवा विल लावत असताना आपण काय करतो तर शाल बी किंवा विल बी लावतो. आलं लक्षात. नुसतं शाल किंवा विल लावत नाही. मग कर्ता जर एकवचनी असेल तर आपण शाल लावतो किंवा बऱ्याचदा काय होतं तर आय किंवा वी या दोन कर्त्यांच्या पुढं आपण काय करतो तर फक्त या दोन्ही कर्त्यांच्या पुढंच आपण शाल लावतो. बाकी सगळ्या कर्त्यांपुढं आपण काय लावतो तर विल लावतो. आय एम गोईंग शॉपिंग आय वोंट बी व्हेरी लॉंग. ओके, म्हणजेच बघा तर मी शॉपिंगला जात आहे, मी जास्त लांब जाणार नाही. ओके, विल यू बी ॲट वर्क ऑन टुमारो. तू उद्या कामावरती येणार आहेस का. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं असेल की साधा भविष्यकाळ जो आहे तो काय करतो तर पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयी आपण आधी बोलून ठेवतो जिथं कुठल्याही प्रकारचा फर्म प्लॅन नसतो. ओके, सो आय थिंक this simple future tense is understood to you. Okay, and this will also helpful for you. So if you have any doubts then call me or contact me. Okay, and in our next lecture we will see next part of our unit first. Okay, thank you.